3 किलो 800 ग्रॅम ते 4-4.5 किलोपर्यंत खाद्य खात असतो आणि तो जितकं खाद्य खातो तितकं त्याचं वेट गेन होत असतं। त्यालाही काही दिवसांपर्यंत तुम्हाला चिक्स फीड द्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रो फीड द्यावं लागेल। फक्त तुम्हाला जी काळजी तुम्हाला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये करायची आहे, जी मेहनत तुम्हाला तिथे घ्यायची, तिथे फक्त तुम्ही नामदारी प्रमुख असतात की तुमचे पक्षी आहे, तुमचा शेड आहे, पण सर्वत्र इझिली मिळणारं आणि स्वस्तात मिळणारं चिकन म्हणजेच बॉयलर चिकन। याच्यामध्ये पण 2 प्रकारचे पक्षी आहेत, वेन्स कार्प आणि दुसरं म्हणजे हर्बर्ड, हे 2 जाती आहेत। नमस्कार, मल्हार ॲग्रो फार्म हे यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपलं जसं फ्री ट्रेनिंगचे व्हिडिओ चालू आहेत, त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण लेअर फार्मिंगविषयी, तर त्याच अनुसार आता आपण बॉयलरविषयी जाणून घेणार आहोत। बॉयलरचं मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण परत एकदा सांगितलं। आपण जे बाजारामध्ये अंड मिळतं त्याला आपण बॉयलर म्हणतो, पण ते बॉयलर नसतं, ते लेअर असतं, हे मी परत एकदा सांगते। आणि मार्केटमध्ये सर्वत्र इझिली मिळणारं आणि स्वस्तात मिळणारं चिकन म्हणजेच बॉयलर चिकन। बॉयलरचा अर्थच तो आहे, बॉयलर म्हणजेच मांस विक्रीसाठी तयार केली गेलेली कोंबडी। याची निवडच मुळात त्या गोष्टीसाठी केली गेलेली असते बॉयलरची, की कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न, झटपट पैसा, झटपट उत्पन्न, याच्यासाठी हे पक्षीचा सांभाळ केला जातो। आता मोस्टली लोक ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनुसार करतात, जे व्यंकटेश हॅचरी वगैरे असं 1-2 हॅचरी आहेत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये करतात। पण जर तुम्ही स्वतः करायचा म्हटलं, त्याचा पक्षी पण खूप स्वस्त मिळतो। फक्त तुम्हाला जी काळजी तुम्हाला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये करायची आहे, जी मेहनत तुम्हाला तिथे घ्यायची, तिथे फक्त तुम्ही नामदारी प्रमुख असतात की तुमचे पक्षी आहे, तुमचा शेड आहे, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये सगळं त्यांचं कंपनीवाल्यांचंच प्रॉफिट असतं। तुम्ही फक्त नावाला त्यांना पक्षी सांभाळत आहात। फक्त गोष्ट एवढी आहे की हे पक्षी सांभाळताना तुम्हाला काहीच करायचं नाही, पक्षी पण तेच देतात, खाद्य पण तेच देतात, लसीकरण पण तेच करतात आणि डॉक्टर पण त्यांचाच असतो। ॲक्च्युली याच्यामध्ये लसीकरण पण जास्त नाही आहे, कारण तो पक्षी 1 दिवस ते 45 किंवा 49 दिवसांपर्यंतच वाढवला जातो, त्याच्यामुळे त्यांना लसीकरण पण खूप 2-3च लसीकरण आहेत जे त्यांना करण्याची गरज असते। बाकी याच्यात लसीकरण नाही आहे जास्त, फक्त त्यांना फीड देतानाच असं फीड दिलेलं असतं की त्यांचं लवकर झटपट वेट गेन होईल, म्हणजे फॅट्स जास्त असतात त्यांच्या याच्यामध्ये की त्यांचे फॅट लवकर वाढतील। आता याच्यामध्ये पण आपण बॉयलर म्हटलं म्हणजे फक्त बॉयलरच लक्षात आहे। याच्यामध्ये पण 2 प्रकारचे पक्षी आहेत, वेन्स कार्प आणि दुसरं म्हणजे हर्बर्ड, हे 2 जाती आहेत। यांचेही दोघांचे गुणधर्म सेम आहेत, म्हणून यापैकी जो अवेलेबल असतो तो तुम्हाला मिळतो। हा पक्षी जसं मी तुम्हाला सांगितलं की एका दिवसापासून ते तुम्हाला 45 दिवसांपर्यंत त्याला सांभाळायचं आहे, तर ते सेम की तुम्हाला काही 21 दिवसापर्यंत 25 दिवसापर्यंत याला तुम्हाला ब्रूडिंग करायची आहे। याला जास्त दिवस ब्रूडिंग करण्याची आवश्यकता नाही आहे, याला कमी दिवसांपर्यंत तुम्हाला ब्रूडिंग करायची आहे, तोपर्यंत तुम्हाला त्यांना सांभाळायचं आहे। त्यांना प्रॉपरली जागा क्लीन असणं गरजेचं आहे, त्यांना प्रॉपरली शेडमध्ये पडदे वगैरे असणं गरजेचे आहेत। त्यांना लाईट्स म्हणजे ऊब देण्यासाठी किंवा मग लाईटची सोय नसेल, कधी असं होतं की पावसाळा असला, थंडी असली किंवा काही कारणास्तव वीज खंडित होत असते, तर मग त्यानुसार तुम्हाला त्याला पर्यायी तुम्हाला जे ऊब देण्यासाठी काही ना काही शेगडीचा वगैरे वापर करावा लागेल। तर ह्या गोष्टी पर्यायी तुम्हाला लगेच ठेवावं लागतील। आणि त्याच्यासाठी तुम्हाला जसं आपण लेअरमध्ये बघितलं होतं की ग्रो फीड, लेअर फीड, आणि जोपर्यंत तो पक्षी 14-15 दिवसांचा 21 दिवसांचा होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याला चिक्स फीड द्यायचं, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रो फीड द्यायचं, ज्याच्यामध्ये फॅट्स अति प्रमाणात असतात। त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी असतं, पण फॅटी वस्तू जास्त असतात की जेणेकरून त्याच्या शरीराचा फॅट वाढेल म्हणून। तर त्याच्यामुळे ती 45 म्हणजे महिना-सव्वा महिन्याचा पक्षी तो 1 किलो 800 ग्रॅम ते 2 किलो 2500 ग्रॅम किंवा 250 ग्रॅमपर्यंत होत असतो। एवढी फास्ट त्याची ग्रोथ वाढत असते। आणि ह्या दिवसामध्ये तो खाद्यही तसाच खातो। एवढ्या काही दिवसांमध्ये एक पक्षी पूर्ण दिवसांचं सांगते मी, पहिल्या दिवसापासून तर 45 दिवसापर्यंत 3 किलो 800 ग्रॅम ते 4-4.5 किलोपर्यंत खाद्य खात असतो आणि तो जितकं खाद्य खातो तितकं त्याचं वेट गेन होत असतं। म्हणजे असं समजून चला की ह्या पक्षाचं जीवनच फक्त खाद्यावर आहे, त्याला तुम्हाला फिरण्यासाठी खूप मोठी जागा द्यायची नाहीये। या पक्षाला एका पक्षाला 1 फूट जागा सफिशियंट झाली,
याच्यापेक्षा जास्त जागेची गरज त्याला नसते, कारण त्याचं इतकं झपाट्याने वेट गेन झालेलं असतं त्याच्या वयानुसार, तर त्याच्यामुळे तो जास्त पळत नाही, जास्त फिरत नाही. म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं तर त्याचे हार्मोन्सच डिस्टर्ब झालेले असतात, त्याच्यामुळे हा जास्त फिरवू शकत नाही, हालू शकत नाही. आपणही बघितलं असेल की एखादा लठ्ठ मुलगा आहे लहान, तो जास्त ॲक्टिव्ह नाही राहत, जास्त पळू नाही शकत, जास्त फिरू नाही शकत, तो एका जागेवर बसून वगैरे राहतो. आता त्याची दिनचर्या जर चेक केली तर तो फॅक्टी वस्तू जास्त खात असतो, त्याच्यामुळे त्याचं शरीर तसं झालेलं आहे. त्याचनुसार पक्ष्यांचं पण आहे. तर खाद्याचा रेशो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की खाद्य यांना एवढं लागेल. लसीकरण तर त्यांना 2-3च करायचे आहेत, जसं की मरेक्स, लासोटा, गंभोरा, लासोटा, बस एवढंच करायचं आहे. कारण त्याच्यानंतर ते लगेचच म्हणजे माल तयार झालेला असतो, तुम्हाला मार्केटमध्ये द्यायचा आहे. तर आता मार्केटचा रेशो असा आहे की तोही चेंज होत असतो. हा तुम्हाला 1 किलो पक्षी म्हणजे तुमच्याकडनं घेत असताना 1 किलो पक्षी हा 80 तर 85-90पर्यंत हा जाईल, याच्यावर तुम्हाला मिळणार नाही. मग तो जर हे तुमची मेहनत, तुम्ही त्याला कशा प्रकारे खाऊ घातलेला आहे, तर हा जर पक्षी तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन जर हा पक्षी तुम्हाला समजा म्हणजे 1.5 किलोचा झाला, 2 किलोचा झाला, तर तुमचं प्रॉफिट पण छान आहे, कारण तो कमी दिवसांमध्ये तयार झालेला असतो, तर त्यानुसार तुम्हाला प्रॉफिट छान देऊन जातो. आणि त्यातल्या त्यात जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की फीड जर तुम्ही स्वतः तयार करून घेतलं, कारण बाहेरचं लेअरपेक्षा बॉयलर कोंबडीचं फीड हे 100-150 रुपये जास्त असतं किंवा 50 रुपयाचा डिफरन्स असतो. पण मग जास्त प्रमाणात केल्यानंतर 50 रुपये पण आपल्याला खूप वाटत असतात, कारण त्याच्यावर 1-1 रुपयाचं कॅल्क्युलेशन चालू असतं. मग त्यानुसार तुम्ही जर कंपनीवाल्यांना देत नाही आहेत, तर तुम्हाला अशा काही खड्डिक लोकांना एकत्र घ्यावं लागेल, त्यांच्याशी बॉन्ड तयार करून घ्यावं लागेल की जेणेकरून ते तुमच्याकडनंच पक्षी घेतील. आणि ती सायकल तुम्हाला कंटिन्यू करायची आहे, कारण त्यांना नाही परवडणार की तुम्ही जर मध्येच शेड बंद ठेवलं किंवा मग ही बॅच संपली, तुम्ही पुढचा काही विचारच नाही केला, तर मग त्यांना नाही परवडणार ना की हातावर हात धरून मग ते तुमच्याकडनं घेणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला तसे प्रोसेस तयार करावं लागेल की हा माल मोठा होत नाही तोपर्यंत दुसरा सुरुवात करायचा. सहसा कोण 3 टप्प्यांवर करा, म्हणजे 7-7 दिवसांमध्ये, 8-8 दिवसांमध्ये लगेचच दुसरा माल ग्रो होऊन तुम्हाला सेल करता येईल. आणि हा पक्षी जास्तीत जास्त 49 दिवसांपर्यंत तुम्ही वागवू शकता, त्याच्यानंतर त्याला अटॅक येऊन मरण्याची भीती पण खूप जास्त आहे. जसा तो झटपटपणे देतोय तसं तो झटपट मरण पण पावतोय. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक पण चुकी झाली, जसं की बुरशीयुक्त खाद्य जर त्यांनी खाल्लं किंवा पाणीमध्ये जर तुम्हाला काही खराबी वाटली आणि ते पाणी जर त्यांनी पिलं, तर सगळे पक्षी मरतात आणि एका सोबतच मरतात. ते त्यांना संसर्ग पण फार फास्ट झालेला असतो, कारण ते आपल्याला वाटतं की वजनाने मोठी झालेली आहे, पण वयानुसार ते खूप लहान पक्षी असतात. तर लहान पक्ष्यांना जे आहे ते इन्फेक्शन लवकर होतं, तर त्यानुसार तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. एका शेडमध्ये जर करायचं म्हटलं तर एका शेडमध्ये तुम्ही 4 ते 5 बॅचेस तुम्ही घेऊ शकतात. मध्यंतरी तुम्हाला ते शेड 1-1.5 महिना किंवा 15 दिवस 1 महिना तरी गॅप ठेवायचा असतो, कारण अगोदरचे जे पक्षी असतात त्यांना जर काही संसर्ग झालेला असेल किंवा मग त्यांचं शेवटपर्यंतची विष्ठा वगैरे ते परत खाऊन विष्ठा करतात वगैरे, किंवा त्यांच्यातले जे काही बॅक्टेरियाज असतात ते तिथं राहून गेलेले असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते शेड पूर्ण ते गादी पद्धतीने जे करतात, तर ती गादी काढून फेकायची, ते तूस वगैरे काढून फेकून त्या शेडला निर्जंतुकीकरण करायचे. निर्जंतुकीकरण झाल्यानंतर तुम्हाला ते शेड काही दिवस हवेशीर मोकळ ठेवून भांडे व्यवस्थित क्लीन करून, भांड्यांमध्ये सॅनिटायझर वगैरे स्प्रे करून म्हणा किंवा डेटॉलच्या पाण्याने धुवून, किंवा त्याचे तसे लिक्विड मिळतात पण मेडिकलवर, तर त्याच्याने ते भांडे क्लीन करून काही दिवस उन्हामध्ये ठेवून ते परत रियूज तुम्ही करू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही असं म्हणाल की काही हरकत नाही, धुवून ठेवून दिले फक्त आणि नंतर परत तसेच यूज केलं तर बॅक्टेरिया मरत नाहीत, संसर्ग लगेच दुसऱ्या बॅचपर्यंत जात असतो. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची. जसं याच्यात झटपट पैसा पण आहे तर झटपट लॉस पण आहे, तर ह्या गोष्टींची काळजी घेऊन व्यवस्थित कुक्कुटपालन करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारू शकतात. तर चला, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्स नक्की करा, तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघत आहे. जय जवान, जय किसान, जय छत्रपती शिवाजी महाराज.